परिहेयसो पुढती तो चित्यागे त्रिजगती तेणे फलत्यागे निष्कृती नेले कर्म. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 232 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे त्याग. परिहे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना त्याला त्यागी म्हणावं लागेल. पुन्हा पुन्हा मी तुला तेच सांगतो आहे. अर्थात सांगण्याचं सर्व तात्पर्य असं आहे की या त्रैलोक्यामध्ये तो त्यागी आहे. कोण त्यागी आहे? ज्याने आपलं आयुष्य नैष्कर्म्य स्थितीमध्ये घालवलेलं आहे तो आहे त्यागी. नैष्कर्म्य याचा अर्थ निष्काम कर्म करत ज्याने आपलं आयुष्य घालवलेलं आहे तो या त्रैलोक्यामध्ये खरा त्यागी आहे. अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्. 18व्या अध्यायाचा हा 12वा श्लोक आहे. अनिष्टमिष्टं मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तो संन्यासिनां क्वचित. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना जे कर्मफल त्यागी नसतात, म्हणजे जे कर्मफलाचा त्याग करत नाहीये त्यांना मेल्यानंतर अनिष्ट पशवादिकांची योनी प्राप्त आणि इष्ट योनी म्हणजे देव योनी त्यांना प्राप्त होत नाही. मानवही प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त होते ते केवळ पशु योनी. कारण मनुष्य योनी जे आहे ते मिश्र फल आहे. मिश्र फल याचा अर्थ असा, कारण अगदी स्वर्गातल्या देवापर्यंत आणि खालच्या पशवादिकापर्यंत या मिश्र योनी नाही. यांना एकच तत्व आहे. अतिपुण्य झालं की देवलोकाची प्राप्ती होते, एकच. अतिपाप झालं की तिर्यक योनी पशु पक्षादी योनीची प्राप्ती होते. आणि मनुष्य जन्म मात्र पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी.
इथे मिश्र कर्म आहे. पाप आणि पुण्य दोन्हीही समान लागतात. तेव्हा कुठं हा अमोल या मनुष्य देहाचं मोल नाही लक्षात ठेवा. तुम्हाला हिशोब आला करता तर बघा, मी गणित सांगतो. पृथ्वी मोलाचे देता सुवर्ण, पृथ्वी मोलाचे देता सुवर्ण न मिळे या नरदेहाचा एक क्षण. या मानव देहाच्या एका क्षणाची किंमत या पृथ्वीच्या वजनाचं सोनं जरी दिलं तुम्ही तरी एक क्षणही मिळणार नाही. इतका अमोल मनुष्य देह आहे, अति दुर्लभ आहे. म्हणून मिश्र कर्माने मनुष्य देहाची प्राप्ती होते. म्हणजे भगवंताने हा देह आपल्याला दिलेला आहे. कशा करता दिला? भोजना करता नाही. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने या मानव देहाची योजना जी केलेली आहे ती भगवंताच्या भजनाकरता नामस्मरणाकरता केलेली आहे. असं हे कर्माचं त्रिविध फल प्राप्त होत. त्रिविध फल लक्षात आलं. एक तर देवयोनी प्राप्त होईल, नाही तर पशुयोनी प्राप्त होईल, आणि मिश्र फल समान असेल तर मनुष्य योनी प्राप्त होईल. जर कर्मफलाचा त्याग केला नाही तर हे 3 प्रकारच्या योनी त्याला प्राप्त होतात. मनुष्य योनी मिळते का हो? मिळते असं धरून चालू आपण. कधी मिळते? 84 लाख योनी फिरल्यानंतर. त्याला किती वर्ष लागतात? 84 लाख योनी फिरायला. तर ते हिशोब करा तुम्ही. एक योनी कोटी कोटी फेरा मग घडे वारा मानवाचा. एका योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. अशा 84 लाख योनी अशा पद्धतीनं फिरल्यानंतर मनुष्य देह मिळतो? नाही मिळत. जर पाप पुण्य समान झालं तरच मनुष्य देह मिळतो. थोडं जरी कमी जास्त झालं की ढकललं जातं. थोडं पुण्य किंचित जास्त झालं की वर ढकललं जातं. किंचित पाप जास्त झालं की खाली ढकललं जातं. म्हणून म्हटलं नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा. आता दुर्लभ असणारा मनुष्य देह शिवाय त्याची नो गॅरंटी. उग्या अंदाजे आपलं जगणं आहे. कधी काय घडेल, कोणता दिवस कसा उगवेल काहीच सांगता येत नाही. लक्षात ठेवा. काय तेव्हा म्हणून म्हटलं या ठिकाणी त्रिविध काम्य कर्म जर म्हणजे फलाच्या इच्छेने जर कर्म केलं, एक तर देव लोकांना जाता येईल, नाहीतर पशुआधिकाच्या देहाला जाता येईल. आणि खूप प्रयासाने सर्व फिरल्यानंतर मनुष्य देह कदाचित मिळाला तर मिळेल, नाही तर शक्यता आता मागुता येईल फेरा. हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. काय म्हटलं? आता मागुता ये. आता पुन्हा नाही. हा चान्स पुन्हा नाहीये. लक्षात ठेवा. देऊन बघितलं भगवंताने
बघूया बरं हे किती दिवे लावतात ते लगेच सगळे मोबाईलच्या टीव्हीतच मिळाले गेले. त्यांना काही शोधानं त्यांची होत झाली, होणार हो नाही लक्षात. सर्व आयुष्य असं व्यर्थ चाललं. त्यांना मनुष्य देह मिळाला, अतिपरिचयात अवज्ञ, दुर्लभ आहे, अमोल आहे. किती अमोल आहे तुम्हाला मी सांगितलं, किती महत्व आहे ते सांगितलं. तरी पण मनुष्य सुधारणं शक्य. वरचेवर जास्त होत चाललं का कमी होत चाललं? सुधारणार काय? एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्म फळागायया समर्थते की भोगावया जेन सांडितीची आशा. एरवी तरी धनंजया. धनंजय हे अर्जुनाचं 10 नावापैकी एक नाव आहे. धनंजय धनुर्विद्येमध्ये अत्यंत यशस्वी असणारा, पारंगत असणारा, सर्वश्रेष्ठ असणारा असा हा अर्जुन. हे अर्जुना त्रिविधा कर्मफळागायया. हे 3 प्रकारचं जे कर्म सांगितलं त्या 3 प्रकारच्या कर्मफळाला भोगण्याकरता कोण समर्थ आहे? एक तर देवयोनी, पशुयोनी, जमलं तर मनुष्य योनी. या 3 योनी भोगण्याला कोण समर्थ आहे? ज्याने कर्मफळाची आशा टाकलेली नाही ते समर्थ आहे. कर्मफळात फळ तर टाकायचं, पण त्याची आशा सुद्धा ठेवायची हो नाही आहे. कारण आशा सुद्धा मनुष्याला दुःखच भोगायला लावते. आशा ही परमं सुखम, दुःखम नैराश्यम परमं सुखम. आशा ही दुःखाला जन्म देते. आशा आणि मनुष्य देह आशेतच जातो. मिळेल 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 मिळेल, याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. तुम्हाला कल्पना आहे, ययाती राजा कुठल्या वंशात जन्माला आला? हा ययाती राजा कोणत्या वंशात जन्माला आला? ययाती राजा हा कुरु वंशात जन्माला आला. कुरु वंशामध्ये त्याला 10,000 वर्षाचं आयुष्य. किती वर्षाचं? 10,000 वर्षाचं आयुष्य. 10,000 वर्ष त्याने आयुष्य विषय भोगले, पण आशा संपली नाही आणि इच्छा पूर्ण झाली नाही. श्रेष्ठ तपस्वी ऋषीकडे तो गेला आणि विचारलं, महाराज माझी इच्छा पूर्ण झाली नाही, आयुष्य तर संपलं. हो ना, माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही. मग म्हणले तुला किती मुलं आहेत? म्हणजे 4. त्या मुलाने जर तुला आयुष्य दिलं तर तो भोगू शकतोस. तो म्हणला ठीक आहे. मग 4ही मुलांना बोलावलं आणि सगळ्यांना विचारलं. 3 मुलांनी असं उत्तर दिलं की बाबा तुम्ही 10,000 वर्षाचं आयुष्य विषय भोगण्यामध्ये घातलं आणि पुन्हा विषय भोगण्याकरता आमचं आयुष्य मागता, मिळणार नाही. पण एक त्यातला पितृभक्त होता, पुरु नावाचा. तो म्हटला बाबा हा तुमचाच देह आहे, तुम्ही निर्माण केलेला आहे आणि तुमच्या सेवेकरता जर हा दिला तर व्यर्थ जाणार नाही.
आई बापाची सेवा फार श्रेष्ठ आहे ना. किती श्रेष्ठ आहे. सगळ्या जगात किती तीर्थ आहे तो? काय 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती आहेत? 3.5 कोटी. त्या 3.5 कोटी तीर्थावरती मुकुटमणी आहेत आई वडील. सकळ तीर्थांचे धुरे जिये का माता पितरे तया सेवे लागी शरीरे लोण कीजे. त्यांच्या सेवेकरता हे शरीर ओवाळून टाकावं. मेल्यावर नाही, जिवंत असताना. आता पितृपक्षाचे दिवस चालू आहे. जिवंत असताना इतकी त्यांची सेवा करावी की शरीर त्याने जायचं नाही तीर्थयात्रेला. ज्यांना आई वडील आहेत त्यांची तीर्थयात्रा फेल. त्यांनी जाऊ नये तीर्थयात्रेला. आई वडील आहे तोपर्यंत. पण आई वडील हे केवळ काशीत आहे. सर्व तीर्थाचं श्रेष्ठ तीर्थ आई वडील आहेत. मी कशाला सांगितलं आहे की अशा प्रकारे आशा, ही आशा सुटत नाही नाही का. फक्त पूर्वी सांगितलं तुमच्या सेवेकरताच हा देह आहे. तुम्हाला घ्या माझे 1000 वर्ष दिले त्यांनी. ऋषीच्या सामर्थ्याने त्याला ते दिले आणि याचं म्हातारपण त्यांना दिलं. येयातच तो झाला म्हातारा आणि हे झालं तरुण. यांनी पुन्हा 1000 वर्ष अशा प्रकारे विषय भोगले. पण तृप्ती ओ नाही लक्षात. मग शेवटी प्रकाश पडला त्यांना की अरे किती जरी विषय भोगले तरी तृप्ती होत. संसारात काय काय झाल्यावर तृप्ती होते हो. किती मिळवल्यावर, किती केल्यावर, काय झाल्यावर तृप्ती होते? होतच नाही लक्षात. तुम्ही कोणी व्हा, सगळ्यात सध्या जास्त जर मिळगत कुठं असेल तर तुम्हाला त्याची कल्पना आहे. फार त्याचा विश्लेषण करत नाही. जास्तीत जास्त माणसं त्याच्याकरता प्रयत्न करतात. मी का सांगतो लक्षात ठेवा की अशा प्रकारे त्या ययातीने एवढं आयुष्यभर विषय भोगले. 10,000 पुन्हा 1,000 तृप्ती झाली नाही. मग त्याला उपरती झाली की अरे हो किती जरी विषय भोगले तरी तृप्ती होत नाही. उरलेलं आयुष्य तरी हरी तुम्हा समर्पण. मग त्याने जे उरलेलं होतं ते देऊन टाकलं त्या पुरुला त्याचं आयुष्य. आणि मग आपलं वृद्धत्व घेतलं आणि ते जंगलामध्ये निघून गेले आणि त्याने तपश्चर्या केली आणि उद्धार करून घेतला. लक्षात आशा किती भोगलं म्हणजे मनुष्याची आशा. काल मी पुष्कळसा तुम्हाला यातला विषय सांगितला, तुमच्या लक्षात आला नसेल. वेल्डिंगचा विषय सांगितला नाही का. किती विषय भोगले म्हणजे मनुष्याची तृप्ती होते. संसारात तृप्ती आणि समाधान. म्हणून तर घराला कळस नाही. कळलं का तुम्हाला? घराला कळस त्याच्याकरता नाही आहे. किती केलं तरी ते पूर्ण होतच. पूर्ण कुठं? मंदिराचं काम पूर्ण झाले कळस होत असत. आता काम कळसाप्रते काम नाही. तसं संसाराचं काय काय झालं म्हणजे पूर्ण होईल. किती केलं म्हणजे पूर्ण होईल. किती कोटी किती अब्ज मिळवले म्हणजे पूर्ण होईल. माहित नाही. लक्षात ठेवा याच्यातला एक पैसा सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. याची कल्पना नाही आपल्याला. त्या माश्या बेंडकुळीसारखी आपली स्थिती आहे. अर्धी ती सापड्या तोंडात गेलेली असते आणि ती पुढच्या माश्या घेतेच. तिला माहित नाही आपण अर्धे काळाच्या तोंडात गेलो. कधी गिळण्याचा पत्ता नाही. तसा हा मनुष्य देह कसा आहे. हा मनुष्य देह म्हणजे एक लोण्याचा गोळा आहे आणि तो काळाच्या जबड्यात आहे. तो काळ कधी गिळेल याचा पत्ता नाही.
तरी पण आपण माशा घेतच राहतो नाही का. कमवायचं मुंडके मोडायचे, टोपे फिरवायच्या, खिसे भरायचे आणि नरकाला जायचंच. विचार कधी केला आपण त्याचा? अजा पंजनी काही नेलं बोंबलच बरोबर, आपले पण घेणं दिलं नाही. येणार आहे काही का पुस्तक घेऊन जाणार बरोबर? का सांगतोय लक्षात ठेवा. लक्षात आलं का तुमच्या? आशा एरवी तरी धनंजया त्रिविध कर्म फळागायया समर्थ ते भोगावया जे न सोडिती आशा. हे त्रिविध प्रकारचं जन्म मरणाचं दुःख भोगण्याकरता ते समर्थ आहे की जे आशा सोडत नाहीत. कशाची आशा सोडत नाही? कर्मफलाची आशा सोडत नाहीत. म्हणून त्यांना 3 प्रकारे जन्म प्राप्त. तर दृष्टांत दिलाय. आपणचे विवणी दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. आपणच विवणी दुहिता. मुलीला आपण जन्म देतो, किती लाडाने सांभाळतो. लक्षात आपण किती शहाणे पाहतो. हो, तिला पहिल्यापासूनच सांगायचं दुसऱ्याच्या घरी जायची. दुसऱ्या मूर्खा तू जन्म दिला तिला, आताच का तिला असं म्हणतोस? तिचं नाही काही घर. म्हणून त्याचा सरकारने कायदा काढला तो योग्य आहे. लक्षात काय? त्याला लहानपणापासून तुला तुझं हे घर नाही, तुझं हे घर नाही, तुला दुसरीकडे जायचं. आणि कोणाचं आहे? हात मुडद्या जी तुला जोडे मारते तिचं घर आहे काय? कोण जोडे मारती? आपणच विवणी दुहिता. मुलीला जन्म देतो आपण, खूप लाडाने वागवतो, सांभाळतो, पालन पोषण करतो, शिक्षण करतो. काय? पण तिच्याबद्दल तादात्म्य ठेवत न मम. काय? आणि तो बिचारा तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. आणि मग तो सुटतो बाप आणि तो लांडगा येतो. कोण? मला नाही वाटत कोण लांडगे असतील म्हणून. काय? तो लांडगा मध्ये येतो. ते सांगितलं इथं. प्रतिग्रहिता मम. पाक सगळं यांनी करायचं आणि फुकट फाकट त्याला द्यायची मुली. काय? तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. द्यावा तर लागेलच म्हणा, पण जावाई माणूस पाहिजे. जावई हा खास मनुष्य आहे हे पाहून आपली मुलगी द्या. पण हे आपल्याला कळत नाही ना. आपण राक्षसाला पहा, तुम्ही वाचा वर्तमानपत्र, रोज बातम्या ऐका, काय सध्या परिस्थिती चालू आहे. म्हणून म्हटलं दृष्टांत दिलाय की आपणच विवणी दुहिता की नम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता. कर्मावर दृष्टांत आहे की एवढं केलं मुलीचं पण न म्हणून तो गुंतत नाही. आणि तो काही न करता गुंतल्या जातो. काही न करता केवळ मम म्हटल्यामुळे तो गुंतल्या जातो. विषाचे आगरही वाहती ती विकिता सुटले जिती एरणी माले घेती वेचोनी मोले. विष पुष्कळ विष आहे. अफवा आहे, गांजा आहे, तंबाखू आहे. हे पिकवणारे लोक आहेत. अफू, गांजा, तंबाखू हे विष आहे. चहा विष आहे.
फक्त इथंच ऐकून सोडून देते आणि तो चहाच वाढाला. हो तसं न करू, उगीच कमा ताप पाहिजे नाही, तुम्हाला राग येईल आणि चहा सोडून द्याल. तेव्हा हे विष आहे. हे पिकवणारे काय करतात, ते पिकवतात आणि मरणारे जे असतात ते पैसे देऊन घेतात, खाऊन मरतात. ते विकिता सुटले जिती, ते मात्र विकल्यामुळे ते पिकून विकतात ते सुटले जिवंत. पण निमाले हे मेले, निमाले म्हणजे मेले. निमाले जे घेती वेचून मोले, पैसे देऊन जे घेतात आणि खातात ते मात्र लवकर कुत्र्याच्या मौतीनं मरतात. तैसे कर्म करू, करता कर्म करू, अकर्ता फळाशान धरू, येत न शके आवरो दोहिते कर्म. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण काही व्यसन बरोबर घेऊन आलो नाही. इथं आल्यावर आपल्याला संगतीनं ती सवय झाली नाही का, पण बरोबर घेऊन आलो नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी परंतु ते व्यसन आपला सत्यानाश करते. त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवत नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग करतो पण व्यसन सोडत नाही. बुडतीचे पाय डोहाकडे. म्हणून म्हटलं या ठिकाणी की जे उत्पन्न करतात ते पैसे घेऊन मस्त मजा करतात आणि जे पैसे देऊन घेतात ते निमाळे, ते मात्र मरतात. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशान धरू. त्याप्रमाणे कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार, करता मी कर्म केलं अहंकार आहे. कर्म आणि कर्ण हा 3 प्रकारचा भाग आहे. अकर्ता फळाशान धरू, पण कर्तृत्वाचा अभिमान न घेता. कर्म तर करावं लागेल पण कर्माच्या फलाची इच्छा करायची नाही. येत न शके आवरू दोहिते कर्म. पण या दोघांनाही कर्म आवरून धरणं फारच कठीण जातं. एक निष्काम कर्म करणारा आणि एक सकाम कर्म करणारा, त्याला निदान कर्तृत्वाचा अहंकार तरी निर्माण होतो. जसं त्या तंबाखू खाणाऱ्याला अहंकार निर्माण होतो आणि तिला वचन देतो पुन्हा. तुम्हाला माहित नाही, ते चोळतोच होतो. काळजी करू नको, मी मेल तरी तुला सोडायचं. करता कर्म करू, अकर्ता फळाशान धरू, येत न शके आवरू दोहिते कर्म. मला नाही वाटत तिथं कोणी व्यसनी असेल म्हणून असं गृहीत धरतो मी आणि बोलतो. तेव्हा तैसे कर्म करता करू. कर्म, करता आणि कर्तृत्व हा त्रिविध प्रकार जो आहे तो दोघांनाही आवरल्या जात नाही. लक्षात ठेवा. कर्म मुळीच न करणं तेही शक्य नाही. कर्म करायचंच नाही कसं शक्य आहे? कर्म तर होणारच आहे. तुम्ही काय डोळे लावून बसणार? तुम्ही काय कानात बोळे घालणार? तुम्ही काय नाकात बोळे घालणार? घालायचं घालतील. कर्म सुटेल का? नाही. तुम्ही काय तोंडाला बेलाडोनाची पट्टी लावणार? नाही. कर्म तर होणारच आहे. कर्म चुकत नाही. पण कर्म हे
दोघांनाही बंधन करते. कर्म करणारालाही आणि कर्माचा अहंकार घेणारा त्यालाही ते बंधन करते. कर्म फलाची इच्छा ठाकून करणाऱ्याला ते बंधन करत नाही. बाकी हे कर्मरूपाने जे कर्म आहे ते निश्चित बंधन करते, पण निष्काम कर्म करणारे जे आहेत त्यांना ते बंधन करत नाही. उलट ते कर्म त्यांना बंधनातून मुक्त करण्याला सहकार्य करते. त्या निष्काम कर्मामुळे जीवाला मोक्ष प्राप्त होतो, मुक्त करायला ते सहकार्य करते. असं या कर्माचं अत्यंत महत्त्व आहे. सकाम कर्माचं तुम्हाला सांगितलं आणि निष्काम कर्माचंही सांगितलं. सकाम कर्माने काय होतं त्याच्यावरच विषय झाला आजचा सगळा. निष्काम कर्माने काय होतं, अंतकरण शुद्ध होऊन ज्ञान होतं आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. वाटे पिकलिया वृक्षाचे फळ अपेक्षितयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. वाटे पिकलिया वृक्षाचे, वाटेवरचे फळ झाडे असतात, वाटेला रस्त्यावर. मग त्या फळाची जो अपेक्षा करतो, ज्याला त्या फळाची इच्छा होते तोच तो तोडून खातो. फळ अपेक्षित याचे, वाटे पिकलिया वृक्षाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. जसं तो इच्छा करतो आणि ते पिकलेलं फळ तोडून फळ खातो काय, आणि मग काय होतं, मग काय व्हायचं. एक असा रस्त्याने चालला होता आणि ऊसाचा मळा होता. त्याने पाहिलं इकडे तिकडे कोणीच नाही आहे. तो गेला आणि एक चांगला ऊस आणला. काय बरं आणला ते आणला आणि त्याच्याच विहिरीवर धावावर बसून तो ऊस खात होता. ऊस खाता तो आला मालक आला. ते काय वारकरी नव्हता तो मालक, सगळे कुठे वारकरी असतात काय. तो आला आणि विचारलं, कोण रे तू? म्हणलं मी वाट सुरू आहे. ऊस खातोस? हो म्हणलं खातो. कुणाला विचारून घेतलं? म्हणलं ऊसाला. ऊसाला कसं काय विचारलं? ऊसा. तो म्हणला काय म्हणतो पुरुषा, एक घेऊ का दोन? एकच घेऊन खा. मग त्याने बी आणलं एक ऊस उपटून आणि त्याने विचारलं, ऊसा काय म्हणतो महापुरुषा, किती मारू घाला? कशाचं फळ आहे? दुसऱ्याचं जर खाल्लं तर ते चुकत नाही ना. फळाची इच्छा केली तर ते भोग चुकत नाही आहे. म्हणून जरी तुम्ही रस्त्यावर जरी बागा असतात, मग कुणाचं कसं घेऊन खा. मला वाटलं म्हणून गेलं, मला वाटलं म्हणून मारतो दोन, असं होतं की नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी वाटे पिकलिया वृक्षाचे, फळ अपेक्षित याचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. आणि म्हणून पुण्य हे साधारण कर्म आहे, लक्षात ठेवा. पापपुण्य, ते पापपुण्य जे आहे ते त्याला बंधन करते. पुण्यकारक कर्म जरी फळाच्या इच्छेने केलं तरी बंधन करते, आणि पापकारक कर्म जरी बंद केलं फळाच्या इच्छेने तरी बंधन करते. कुठलंही कर्म असो ते बांधल्याशिवाय राहत नाही आहे. जसं कोणी जरी असला तरी महात्मा सोडून संसार माणसाला बांधल्याशिवाय राहत हो. बांधतो संसार बांधतो का हो? काय शेहाणे बांधून घेतात, बांधत नाही कोणी. तुम्ही माझे मोकळे, तुम्ही माझे मोकळे, येतं का वारीला? तुम्ही माझे मोकळे. आणि तुला कोणी बांधलं? संसाराने बांधले आम्हाला. बांधून घेतलं का नाही?
बंधन मांडलं लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांना सांगावं लागलं, आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन. आपुली आपण करा सोडवन, बंधन संसार बंधन तोडावी. हे संसार विनाकारण मनुष्याला बांधत नाही, बांधून घेतो मनुष्य. त्याला मोठी हाऊस ना, मग तो बांधून घेतो. माझे माझे म्हणून सार्थक झालं का? व्यर्थ गेला. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. त्याला माझं, त्याला माझं, त्याला माझं, त्याला माझं. हा मूर्ख, तुझं काहीच नाही. तूही तुझा हो नाही आहे. मग सगळ्याला माझं कशाला म्हणतो? ज्याला माझं आहे, जे माझं आहे त्याला माझं म्हण. त्याला माझं म्हणतच नाही, आणि बाकी चोट्यालाच माझं म्हणतो. माझं काय आहे हो? माझं ते बी तुमच्या लक्षात लवकर येत नाही. डोकं खाजवतं म्हणजे येतं लक्षात. आपला फक्त एक परमात्मा आहे, दुसरं कोणी नाही, आणि काहीच आपलं नाही लक्षात. म्हणून त्याला माझं म्हणत नाही, आणि बाकी सगळ्याला माझं म्हणते, आणि त्या माझं म्हणण्याचा परिणाम अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगवते. म्हणून म्हटलं साधारण कर्माचे फळ घेत या. हे साधारण कर्माचं फळ असं आहे, बंधन करतं आणि मुक्तही करतं. जर फलाच्या इच्छेने कर्म केलं तर बंधन करतं, आणि भगवंताला फळ अर्पण करून जर कर्म केलं तर मोक्षही देते. असं भगवान सांगतात. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.